श्री गणपती गजानन, श्री देव ठाणेश्वर, श्री देव रामेश्वर, श्री देव गांगेश्वर, श्री देव कुणकेश्वर, श्री स्वामी समर्थ, श्री साईनाथ, देवी पावनाई, देवी भगवती, देवी सातेरी, आई महालक्ष्मी, आई एकविरा, छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी, श्रीमान गुरुवर्य संतोष शिटकर, श्रीमान गुरुवर्य कानू सावंत, धन्यवाद. सन्माननीय हेमंत परब यांच्याद्वारे 100 रुपयाचं लाख मोलाचं असं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे भुवा श्री संदीप करपे यांच्याद्वारे देखील 100 रुपयाचं लाख मोलाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्हाला गुरु समान पक्वाद क्षेत्रात सध्या नाद मृदुंग हा कार्यक्रम ज्यांचा गाजतोय असे सुप्रसिद्ध पक्वादक सन्माननीय गणेशजी हरिश्चंद्र मेस्त्री यांच्याद्वारे 200 रुपयाचं लाख मोलाचं असं पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय शंकर परब यांच्याद्वारे 201 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे वीरेंद्र सावंत बुवा मेजर वीरेंद्र सावंत बुवा यांच्याद्वारे 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे आमच्या सर्वांचा लाडका मामा मंगेश आहेरे मामा यांच्याद्वारे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे लोकसेवा समिती अध्यक्ष व वेगवेगळ्या क्षेत्रातून कोकणातील कलांना स्थान देणारे, त्याचप्रमाणे आमच्या नवोदितांच्या पाठीवर नेहमी मायेचा हात असणारे आमचे सन्माननीय बाळा परब, रामचंद्र बाळा परब यांच्या वतीने 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे.
त्याचप्रमाणे समर्थ संगीत विद्यालय डोंबिवली दिवा भांडूप, मला वाटतं सुशांत गावडे यांच्याद्वारे हे 100 रुपयाचं लाख मोलाचं असं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय बुवा, मला वाटतं डबलबारीच्या क्षेत्रात बऱ्याचदा झालं असेल, परंतु आज माझ्या ऐकण्यात तरी पहिल्यांदा आमचे सोबतचे बुवा सन्माननीय श्री विशाल विजय अनभवणे यांच्याद्वारे मला एक 100 रुपयाचं लाख मोलाचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. डोंबिवली ही भजनाची पंढरी आहे आणि आम्ही दोघं जण, म्हणजे मी स्वतः तरी अजून तेवढा भजनाच्या बाबतीत नाही, पण आजपर्यंत आमच्या गुरूंनी किंवा जे आम्हाला गुरु समान आहेत नेहमीच, त्यांनी आम्हाला एकच सांगितलेलं आहे की गाण्यात स्वर एखादा चुकला तरी चालेल, गाण्यातला एखादी ताल चुकला तरी चालेल, परंतु आपल्या ज्या भावना आहेत भगवंताच्या प्रती त्या तेवढ्या तीव्र असल्या पाहिजेत. बऱ्याच वेळा आमच्या पाठीवर एक मार्गदर्शन पण हात देतात आणि असं सांगत असतात. खरोखरच आज प्रत्येक जण इथे जे जे उपस्थित आहेत त्यांचं आभार मानतोय. त्यामध्ये डोंबिवलीकर भजन हितवर्धक सेवा संस्था यांचे खजिनदार सन्माननीय बुवा संजय वासुदेव पवार हे देखील इथे उपस्थित आहेत, मंडळाच्या वतीने त्यांचे देखील आभार मानतोय. त्याचप्रमाणे सध्याच आपल्या भजन प्रेमींसाठी, भजनी बुवांसाठी जे भजन भवन डोंबिवलीत उभारण्यात आलं, तर त्यामागे अहोरात्र ज्यांनी कष्ट घेतले असे डोंबिवलीकर भजन हितवर्धक सेवा संस्थेचे सचिव सन्माननीय बुवा दिलीपजी घुरे सुद्धा उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आम्हाला गुरुसमान असणारे सन्माननीय आनंद मेस्त्री बुवा, त्याचप्रमाणे दशावतारी क्षेत्रात ज्यांनी आपलं नाव 7 समुद्रापार नेण्याची तीव्र इच्छा असणारे, सध्या कोकणात मुंबईत आमच्या मुनग्या गावाचं नाव गाजवणारे थोर दशावतारी कलाकार ज्यांनी आम्हाला या बारीसाठी संपर्क केला ते सन्माननीय बुवा प्रकाश लब्धे सुद्धा उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या आपल्या मंडळाच्या वतीने होऊन जाते. त्याचप्रमाणे खरं तर डबलबारी करण्या एवढे आणि बोलून तेवढं पेलवण्या एवढे आम्ही कोण मोठे नाही. आयुष्यात मी एका व्यक्तीचे फोन नेहमी उचलतो, ते म्हणजे आता नाव घेतल्यावर नक्कीच टाळ्या वाजवतील, ते म्हणजे आमचे बुवा सन्माननीय श्री अभिषेक परब. खरोखरच हा माणूस आता खरंच तर मी गजरात सांगते तुमका, आज हे उपस्थित नाहीत म्हणजे, कारण त्यांचा एक फोन उचललेल्याचा पश्चाताप मला आयुष्यात पहिल्यांदा आजपर्यंत होतो आहे. तर म्हणजे ह्या बारीसाठी आमंत्रण होतं, पण बघूया दादांनी सांभाळून घेतल्याप्रमाणे. खरोखरच दादांचं भजन फार चांगलं आहे आणि बुवा जे जे तुमच्या गावातून इले त्यांकाव सांगतोय, गोड गळ्याचा आवाज आणि आमच्या डोंबिवलीत सध्या नवोदितांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर एक उत्कृष्ट असे बुवा आहेत विशाल अनभवणे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊया. तुमचे गाववाले इलेत, पोलीस पाटील वगैरे सगळे आणलात, मी काय बोलणार नाही, मी गप आहे. पोलीस पाटलापर्यंत जर प्रकरण गेलं तर यांना काय सांगा असा होताला. आणि खरोखरच उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम ज्यांनी उपलब्ध करून दिली, खरोखर एकदा जोरदार टाळ्या आपल्या ओम साई साऊंड सिस्टीम यांच्यासाठी होऊन जाऊ द्या. खरोखरच दादा तुमचं नाव घेतलंय, माझ्या साऊंडला काही एक बारीक होऊ नको, माझा आवाज आधी हाच, त्यामुळे तुमच्या जीवावर मी हईल आहे असं समजा. सुवर्ण मारुती लाड माझे आत्ते काही कारणास्तव आता गावी आहे, परंतु तिच्या वतीने आलेलं हे पारितोषिक 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक स्वीकारते. एकदा जोरदार टाळ्या माझ्या आत्तेसाठी होऊन जाऊ द्या. त्याचप्रमाणे सुधाकर वसंत साळवी, सुधाकर वसंत साळवी यांच्या वतीने सुद्धा 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे खरं तर या बारीसाठी गेले 2-3 दिवस माझ्या गावातून माझा एक सक्का काका आणि माझे जीवाभावाचे सगळेच संपर्क करत होते, परंतु त्यात सन्माननीय रामदास सावंत व माझं संपूर्ण श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ मळेवाडी वांगणी यांच्याद्वारे हे 500 रुपये जसं बहुमूल्याचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. भजनाला सुरुवात करतोय. भजन रसिक जे जे जमलेले आहेत, वेळेनुसार प्रत्येकाला घरी जायची घाई असेल. काय आहे आजच्या सुट्टीचा मला वाटतं शेवटचा दिवस, उद्यापासून पुन्हा तेच गाडीचे पायदान आणि खलाट्याच्या अंतरावर लक्ष द्या. तुम्ही लक्ष द्या, आमची गाडी आहे.
छातीचा आवाज जरा मॉनिटर करा. पकवाची छाती, पकवाची छाती. काय आहे डोंबिवलीत ना बरेच म्हणजे साऊंड सिस्टीमवाले दादांसाठी सांगताय, डोंबिवलीत बरेच बुवा आहेत आणि स्पर्धा जी होतात, भजनाच्या स्पर्धा ज्या होतात दादा, त्यात सुद्धा नंबर काढणारे आणि आमच्या डोंबिवलीचं नाव गाजवणारे बरेचसे कलावंत आहेत. प्रत्येकासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते, कारण आमच्या डोंबिवलीचं नाव काहीतरी मला वाटतं गावात एखाद्या स्पर्धेत जेव्हा डोंबिवलीतलं एक म्हणजे बरीचशी भजनी मंडळ आहेत स्पर्धेच्या ठिकाणी उतरतात. आमका काय एखादं म्हणजे महावेळाची भजनं आम्ही करणारे, काही वेळ भेटलो तर एखाद्या सत्यनारायणाच्या पूजेत भजन काढतो, पण त्या प्रत्येकाच्या चरणाशी नतमस्तक आहे, कारण भजन तितपत तेवढ्या लेवलला आम्ही करू शकत नाही, पण जेवढं जमेल त्या भगवंताला आमच्या भजनात आणण्याचा प्रयत्न करू.